नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्राध्यापक श्री उल्हास बापट जे बोलत आहेत 2-3 वर्ष तेच न्यायालयामध्ये आजही पुन्हा चर्चेला आलं. आणि कोणी काही म्हणू, पण त्यांचा जेवढा अभ्यास आहे तो आपल्याला बघतोच होता. पण तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं? नाही, मला असं सांगायचं होतं की जे कॉन्स्टिट्यूशनशी निगडीत खटले असतात, जसं आत्ताच आहे, तर ते एक 6 महिन्यात संपायला पाहिजेत. ते 4-4 वर्ष जर का चालले तर ते लोकशाहीला धोकादायक असतं. पण आता 90,000 काहीतरी खटले पडू नयेत असं कालच पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं आणि 34च्या ऐवजी 38 संख्या केली आहे. न्यायाधीशांची पण संख्या वाढवली. पण मला असं वाटतं की 5-5ची 2 बेंचेस, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंच 5चं, अशी फक्त जिथे कॉन्स्टिट्यूशनचा प्रश्न असतो त्याच्यासाठी ठेवावीत. 10 जजेस वाढवणं हे की आपल्या दृष्टीने फार अवघड नाही आहे असं माझं मत आहे. पण तसं काही प्रत्यक्षात होत नाही, त्यामुळे हे खटले पडून राहतात. आणि दुसरी गोष्ट अशी की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, आपण कित्येक दिवस म्हणतोय. आणि याच्यामध्ये न्यायाचा प्रश्न जो असतो तो महत्त्वाचा असतो आणि तो न्याय मिळवण्याकरता प्रोसिजर असतो. या प्रोसिजरचा दुरुपयोग वकील, न्यायाधीश, राजकीय पक्ष सगळे लोक करतात आणि ते पुढे पुढे ढकलत नेतात. सिसोदिया खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने फार चांगलं ऑब्झर्वेशन केलं आहे की न्यायाकरता पोचायसाठी हा जो प्रोसिजर आहे हे हँडमेड आहे, हे मिस्ट्रेस नाही आहे. तर ते तुमचं मदतनीस आहे, ती रखेल नाही आहे. त्याचा दुरुपयोग करू नका. आपल्याकडे बरोबर तेच चाललंय. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता हा 85 सालचा जो घटना दुरुस्ती आहे राजीव गांधींनी केलेली, 10वं शेड्यूल पक्षांतरबंदी कायदा, हा इतका अप्रतिम आहे. म्हणजे त्यावेळी ॲक्च्युली राजीव गांधींकडे लोक येत होते. अशा वेळी त्यांनी कायदा केला की असं नाही येता येणार पक्ष सोडून तुम्हाला. प्रत्यक्षामध्ये त्याचं इतकं विकृतीकरण आपल्या महाराष्ट्रात विशेषतः झालं आहे की पक्षांतरबंदी कायदा कसा टाळावा याचं उत्तम गाईडच आपल्या इथे खरं सांगायचं. पण मग न्यायमूर्ती बागचीच्या म्हणाल्या, ह्याच आता फक्त आज जे न्यायालयात घडलं तेवढ्यावरती आपण बोलूया. हो, त्या म्हणाल्या की पक्षांतरबंदी कायदा हा पूर्वी कधीतरी किंवा अपवादात्मक किंवा वाईट बाब आहे असं म्हणायचं, पण आता तो बॅज आहे. तो ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, बरोबर आहे ना. हे जे राजकारणाची जी अधोगती म्हणजे खाली खाली चाललंय आणि पक्ष का सोडतात लोक, तेही त्यांनी सांगितलं की कपिल सिब्बलनी सांगितलं की मॅग्नेटसारखं असतं. मी त्याला पूर्वी गुळाचं उदाहरण देतो. गुळाला जसे मोंगळे लागतात तशी ही लोक सत्तेकडे ओढली जातात. तो एक भाग असतो. भीती दाखवली जाते, पैसे दिले जातात आणि त्यामुळे निवडणुका लढण्यापेक्षा निवडून आलेले लोक घेणं हे सोपं जात आहे राजकीय पक्षांना. म्हणून हे वाढतच चाललंय, म्हणजे कमी होतच नाहीये. पण मला प्रश्न असा विचारायचा की बागची यांचं हे जे ऑब्झर्वेशन आहे की तो आता एक बॅच झालाय, प्राऊड लोक फील करतात, ते अंतिम निवाड्यावरती किती परिणामकारक असू शकतं? नाही, निश्चितच असू शकतं. म्हणजे त्यात त्या न्यायाधीशाचा कल दिसू शकतो. अर्थात तसा निर्णय येईल अशातला भाग नाही. पण या निर्णयाला मी फार महत्त्व देतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की आतापर्यंत भारतात 10 महत्त्वाचे खटले तुम्ही धरलेत, केशवानंद भारतीय किंवा असे अनेक, पुटास्वामी आहे, त्यातला हा एक खटला होईल अशा करता की हा जो निर्णय दिला जाईल सुप्रीम कोर्टाचा, हा प्रेसिडेंट होणार. म्हणजे पुढे जेव्हा आता काही पक्षांतरबंदी कोणी पक्षांतर करायचा प्रयत्न करेल त्याला याचा निर्णय लागू होणार. त्यामुळे याला फार महत्त्व आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हा निर्णय न्यायाधीशांनी द्यायला पाहिजे. पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या 3 न्यायाधीश आहेत. पुन्हा हे कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन असल्यामुळे कोणीतरी असं म्हणू शकेल की 5 जजेसकडे हा पाठवा. तर तसं जर का झालं तर आणखी पुढे जाईल. पण त्या 5 जजेसचा निर्णय येईपर्यंत या 3 जजेसचा निर्णय लागू राहतो. म्हणजे आता या क्षणाला तरी अशी स्थिती की हा प्रेसिडेंट होणार आहे किंवा फार महत्वाचा खटला. एक तुम्ही आता तो संदर्भ काढलाय म्हणून, सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार हे 5 बेंच जजचं आहे. हो, ते घटनापीठ होतं. हो. सो त्यांनी जे ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत, कारण तुम्ही ते वाचले, मी वाचलेले, तर तिथली जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती ह्यांना मॅन्डेटरी आहेत का? हो, ती सगळी बंधनकारक राहणार. पण ती जी केलेली आहेत ती सगळी आम्ही जे बोलत होतो त्याप्रमाणेच आहेत. फक्त चंद्रचूड साहेबांनी शेवटचे 2-3 गोष्टी ज्या केल्या त्यात ती केस फिरल्यासारखी झाली. एक त्यांनी सांगितलं की स्पीकरकडे द्या, अगदी बरोबर आहे. कारण बाकी सगळी डिस्क्वालिफिकेशन जी आहे ती गव्हर्नर करतो इलेक्शन कमिशनच्या सल्ल्यानुसार. फक्त 10व्या शेड्यूल खालचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते स्पीकरकडे. आता त्यामुळे स्पीकरनी किती वेळात हे द्यायचं हे चंद्रचूडांनी सांगितलं नाही. आणि सगळे स्पीकर हे पक्षाचे मेंबर असल्यामुळे ते निपक्षपाती कधीच नसतात. भारताचा कुठला स्पीकर निपक्षपाती नाहीये. त्यामुळे नार्वेकर साहेबांनी 6 महिने काहीच केलं नाही. दुसरी गोष्ट चंद्रचूड साहेबांनी केली नाही, मी त्यांच्यावर नाही करत, मी कोर्टाबद्दल बोलतो. सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही की 2/3 लोक एकाच वेळी जायला पाहिजेत.
असं 1656 नंतर असं नाही चालत. आता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायची तर 2/3 मेजॉरिटी लागते, ती एकाच वेळी लागते. तेव्हा हे त्यांनी क्लिअर करायला पाहिजे होतं. आणि मग जर का 16 किंवा 20 गेले असतील तर ते डिस्क्वालिफाय झाले आहेत पहिले. म्हणजे शिंदे दिवस डे 1 पासून डिस्क्वालिफाय झाले. आणि ते डिस्क्वालिफाय जर का झाले असतील तर आपल्या कायद्याखाली जी आपण घटना दुरुस्ती केली 91 2003 मध्ये वाजपेयींच्या काळात केली ती, तर या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झाले तर मंत्री राहता येत नाही. म्हणजे ते चीफ मिनिस्टर राहूच शकत नाहीत. म्हणजे हे सगळा 2.5 वर्षाचा जो काळ गेला हा बेकायदेशीर घटनाबाह्य काळ गेला. म्हणून घटनात्मक केसेस असतील तर 6 महिन्यात निर्णय लागायला पाहिजे. मी तुमच्या मतात सहमत आहे, पण आज महत्त्वाच्या 2 बाबीबद्दल फार खल झालाय आणि दोन्हीच्या मध्यवर्ती निवडणूक आयोग आहे. हो. तर निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये त्यांनी डिस्क्वालिफाईड आधी न करता हो. पक्ष आणि चिन्ह वाटप केलं. तर हा सगळा घटनाक्रम निवडणूक आयोगाचा जो 1951 पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिसतं? काय असतं 29A खाली रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्टच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडनं रेकग्निशन घ्यावी लागते. परंतु त्या पक्षात जर का दुमत झालं म्हणजे गट पडले तर ते सिम्बल्स ऑर्डर जी 68 सालची त्याच्या 15व्या पॅराग्राफ खाली निवडणूक आयोग ठरवतो की यातला कुठला खरा पक्ष आहे किंवा कुठलाच नाही असंही सांगू शकतात. तर चिन्ह गोठवलं जातं अशा वेळी. त्यांनी तसंही केलेलं नाही. तुमचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे की एकीकडे डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे तर आधीचे जे चीफ जस्टिस होते इंडियाचे त्यांनी सांगितलं होतं की ही केस पूर्ण होईपर्यंत पक्ष कोणाचे ते ठरवू नका, हे सांगितलं होतं. पण चंद्रचूड साहेबांनी सांगितलं नाही, तशी काही गरज नाही, आमची केस चालू राहील, त्यांची केस चालू राहू दे. त्यामुळे डिस्क्वालिफाय आहेत की नाही हे न ठरवताच तिकडे पक्ष, आणि त्याच्यातही पक्ष त्यांनी कसा ठरवला, तिथे ट्रिपल टेस्ट आहे. म्हणजे पक्षात कोणाचं बहुमत आहे, घटना त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे कोण चालतंय आणि विधानसभेमध्ये किती लोक आहेत. यांनी फक्त तिसरीच गोष्ट घेतली, पहिल्या 2 घेतल्या नाहीत. म्हणजे हा जो निर्णय आहे हा निर्णयच मुळामध्ये चॅलेंज करण्यासारखा आहे. आणि मी कुठल्याही सन्माननीय न्यायमूर्तीवरती टिप्पणी करत नाहीये, परंतु एक लक्षात घ्या, त्यावेळेला जर एकनाथ शिंदे यांना तो पक्ष नसता मिळाला तर नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये ते पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव घेऊन गेले नसते. तोही मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कपिल सिब्बल यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की निवडणूक आयोगाला पक्षाची घटना वैध की अवैध हा ठरवण्याचा अधिकार आहे की नाही, त्याच्यावर बराच खल सुरू आहे सध्या. कारण 2018चा जो घटना बदल आहे. नाही, आता कसं होतं की इलेक्शन कमिशनकडे जेव्हा एखादा राजकीय पक्ष जातो रेकग्निशन मागायला त्यावेळी अनेक गोष्टींची पूर्तता करावीच लागते. त्यात त्यांची घटना काय ते सांगावं लागतं. त्या घटनेमध्ये डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे की नाही हे बघावं लागतं. त्याचप्रमाणे आम्ही सेक्युलरिझम मानू, भारताची घटनेशी एकनिष्ठ राहू, हे सगळं तिथे लिहावं लागतं. अशीच घटना असते. प्रश्न असा आहे, म्हणजे मी त्याच्यात जास्त जाणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायचा आहे अजून, पण 18ची जी घटना आहे त्याप्रमाणे सगळे जण वागत होतात तुम्ही, आणि मग ती नाहीच आहे असं जे इलेक्शन कमिशन म्हणताय ते चॅलेंज करण्यासारखी गोष्ट आहे. पण हा तांत्रिक मुद्दा इलेक्शन कमिशन म्हणू शकतो, कारण दोन्ही पार्टीने, ॲग्रिगेट पार्टीनी पण आणि जो दावा प्रतिदावी दोघांनी पण असं म्हटलेलं नाही की 2018ची घटना आम्हाला मान्य नाहीये. फक्त मुद्दा एवढाच आहे की इलेक्शन कमिशनच्या ते रेकॉर्डवरती नाहीये. नाही, आता तेच सांगतोय मी की प्रोसिजर आणि न्याय कुठे मिळतोय, मग मागवून घ्या ना घटना. आमच्या रेकॉर्डवर नाही म्हणून ती घटना नाही, म्हणून आम्ही 99 सालच्या घटने, हे अत्यंत चुकीचं. तुमचं असं मत आहे की असा निवाडा द्यायच्या आधी इलेक्शन कमिशननं ती घटना मागून घेणं अपेक्षित होती. आणि हेच मी मगाचपासून सांगतो की प्रोसिजर उलटापालटा करायचा हे चुकीचं आहे. त्यांनी न्याय दूर जातो आपल्यापासून. मॅलाफाईड इंटेन्शन वाटतं तुम्हाला? तसं बोलू नाही शकणार, कारण कसं असतं असे आरोप करता येत नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे की आपल्या देशातली प्रत्येक व्यक्ती, आपली पंतप्रधान पद्धती झाली, ही संसदीय पद्धती राहिली नाही. प्रत्येक गोष्ट पंतप्रधान कंट्रोल करतात. उदाहरणार्थ स्पीकर जो असतो तो पक्षाचा ऐकतो. त्यानंतर इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की प्राईम मिनिस्टर, ऑपोजिशन लीडर आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी नेमावा. कायदा काय केला आपण, प्राईम मिनिस्टर, मंत्री त्यांच्याच याच्यातला आणि ऑपोजिशन लीडर, म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्टाला बाजूलाच काढलं. म्हणजे ही अपॉइंटमेंट जी आहे ती पंतप्रधानच करतात. गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं? राष्ट्रपती करतात, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. म्हणजे होत आहे काय की ही सगळी लोक पंतप्रधानांचा नोकर असल्यासारखी वागली तर त्यात आश्चर्य नाहीये.
आरोप मी कुठेही करत नाही, पण हे अनालिसिस घटनेप्रमाणे होत आहे. नाही, तुमचं म्हणणं प्रेक्षकापर्यंत पोहोचलं आणि तो अनुभव घेतो पण आहेत आपण अलीकडच्या काळात. अध्यक्षांच्या बद्दल टिप्पणी बरीच आली त्याच्यामध्ये, की अध्यक्षांनी जो निवाडा दिला त्याच्यामध्ये त्यांनी पक्षाचा निवाडा देऊन टाकला. तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, की अध्यक्षांच्या प्रिव्ह्यूमध्ये काय आहे. अध्यक्षांनी फक्त विधिमंडळाच्या मर्यादेत तो निर्णय द्यायचा आहे, तो त्यांनी दिला. तो जो निर्णय दिलेला आहे त्याच्यासाठी जो डिले केला तो एकूणच ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये किती महत्त्वाचा आहे. नाही आहेच ना महत्त्वाचं. सुप्रीम कोर्टाने जेव्हा नार्वेकर साहेबांकडे केस दिली त्यावेळी ती 3 महिन्यात संपायला पाहिजे होती. ती संपली नाही तशी. कुठल्याही गोष्टीला कालमर्यादा असते, ती तुम्ही ओलांडली तर मगाशी आपण म्हटलं तसं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, त्याचे विपरीत परिणाम होतात सगळे. त्यामुळे ते चुकीचंच आहे. पण आपण प्रथा परंपरा पाळत नाही. आपली घटनेची स्पिरिट आणि लेटर याच्यामध्ये फार फरक असतो. इंग्लंडमध्ये स्पीकर निवडून आला की तो पक्षाचा राजीनामा देतो, हाऊस ऑफ कॉमन्सचा स्पीकर. पुढच्या वेळी तो निवडणुकीला उभं राहतो, त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, तो अनअपोज निवडून येतो. त्यामुळे तो निपक्षपातीपणाने काम करतो. आपल्या इथे तसं नाही आहे. आपल्याकडे सगळे आत्ताचे संसदेचे आपल्या लोकसभेचे स्पीकर आहेत, त्यांचं तुम्ही पागणं पाहिलं असेल तर क्लिअर दिसतं आपल्याला की हे नीट वागत नाही आहेत, म्हणजे जजनी वागावं तसं वागत नाही आहेत. तर हे दुर्दैव आहे. आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी इंग्लंडमधनं घेतली, परंतु त्यांच्या प्रथा परंपरा ज्या आहेत इतके वर्ष इव्हॉल्व्ह झालेले ते आपण घेऊन राईट. त्यातलं एकच अपवाद आहे ते सोमनाथ चॅटर्जी यांचं, ज्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पहिल्या सरकारचा कार्यकाळ होता आणि US संदर्भातला अणुकराराचा मुद्दा आला होता, तेव्हा चॅटर्जी यांची भूमिका होती की मी कुठल्याही पक्षाचं सदस्य नाही. नंतर त्यांना खूप राजकीय फटके त्याचे बसले, डाव्याने त्यांना वाढीतच टाकलं होतं अक्षरशः. आता ह्या सगळ्याचा सार जर आपण काढला तर तुम्हाला काय दिसतं? नाही, मला असं दिसतं की हा पक्षांतरबंदी कायदा जो आहे तो अत्यंत पोषक आहे. म्हणजे भारताची लोकशाही टिकायला पाहिजे असेल तर म्हणजे पक्षपद्धती हाच आत्मा आहे पार्लमेंटरी लोकशाहीचा, आणि त्यामुळे ती भक्कम करायची असेल तर पक्षांतरबंदी कायदा आणखी बळकट करायला पाहिजे. म्हणजे हा जो आपण त्यातनं पळवाटा काढतोय याच्याऐवजी सुप्रीम कोर्टाने तो भक्कम कसा होईल याच्याकडे बघायला पाहिजे, तर आपल्या लोकशाहीचं भविष्य चांगलं आहे. पण हे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येतील उद्धव ठाकरेंच्या बद्दल? हां, ते आता तो जो भाग आहे त्याला स्टेटस को अँटी म्हणतो आम्ही. तर तो त्यावेळी तरी आम्ही असं म्हणत होतो की गव्हर्नरनी जे मीटिंग बोलवली कॉन्फिडन्स मोशन करता, ती सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ती अनकॉन्स्टिट्युशनल, कारण गव्हर्नर ती कधी बोलवू शकतो, चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार बोलवू शकतो. उद्धव ठाकरेंनी तसं काही सांगितलं नव्हतं. गव्हर्नरनी स्वतः पण राजीनामा दिला आणि ऑपोजिशन लीडरच्या सांगण्यावरनं ती सभा बोलवली. म्हणजे किती पक्षपातीपणा करावा याचे टोक गाठलं होतं त्यावेळी. आता त्यांनी ते अशी ऑर्डर दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. आता स्टेटस को अँटी याचा अर्थ असा असतो की जिथे अनकॉन्स्टिट्युशनल एखादी गोष्ट घडते त्याच्या आधीची जी स्थिती आहे, मग त्यावेळी उद्धव ठाकरे होतेच चीफ मिनिस्टर, तर त्यांना पुन्हा चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर द्यायला पाहिजे होती, असं स्टेटस को अँटीचा अर्थ येतो. पण चंद्रचूड साहेब म्हणाले नाही, त्यांनी आपणहून राजीनामा दिलाय आणि त्यामुळे आम्ही तो बदलू शकत नाही. आता हा वादग्रस्त मुद्दा आहेत. काही घटनातज्ञ या बाजूला येणार, काही त्या बाजूला येणार. मला विचारलं तर माझं मत असं आहे की स्टेटस को अँटी करायला पाहिजे होतं त्यावेळी. तुमचं मत आहे की पुन्हा मुख्यमंत्री त्यांना नेमायला पाहिजे होतं. अनेक प्रेक्षकांचे हे प्रश्न मला येतात म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तुमचे अनेक विद्यार्थी विधिज्ञ पण आहेत आणि न्यायाधीश पण आहेत. हे जे ओरल ऑब्झर्वेशन, न्यायाधीश माहिती म्हणून सांगतो की सध्या भारतात हायकोर्टामध्ये 6 हायकोर्ट जजेस माझे विद्यार्थी आहेत. काय तुमच्या आगाध ज्ञानाबद्दल महाराष्ट्रात लोक तुम्हाला पक्षपाती मानतात, मी कधीच मानलेलं नाही. आपलं दुर्दैव आहे की आपण बापट यांच्यासारख्या अतिशय तज्ज्ञ माणसाला सुद्धा कुठल्या तरी पक्षाच्या चौकटीत टाकतो. वाईट सवय आहे, ही अलीकडे फारच वाढलेली. असो, ओरल ऑब्झर्वेशन्स जे असतात ती फायनल जजमेंटमध्ये येतात का? कारण आता हे न्यायमूर्ती बागची आणि काल पण मी जे बघितलं नाही. फायनल जजमेंट जे लिहिलेलं असतं तेच फायनल जजमेंट, ओरलला नाही. सर थँक्यू सो मच. सो पुन्हा एकदा बापट यांनी आपल्यासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. प्रश्न असतील तुमचे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू.